आज आपण आंतरजातीय प्रेमविवाहाचे योग पाहणार आहोत। आजही पालकांना आपल्या मुलामुलींनी स्वजातीमध्ये लग्न करावे असे वाटते, पण पत्रिकेमध्येच आंतरजातीय प्रेमविवाहाचा योग असेल तर दुसऱ्या जातीमध्ये लग्न होते। पत्रिका पाहून आधीच पालकांना या गोष्टीची कल्पना असली तर अचानक मोठा धक्का न बसता स्वतःची मानसिक तयारी करून मुलामुलींच्या आंतरजातीय लव्ह मॅरेजला परवानगी देऊ शकतात। शेवटी मुलामुलींनी निवडलेला पार्टनर सुयोग्य असेल तर पालकही होकार देतात। तर आता आपण आंतरजातीय प्रेमविवाहाचे योग पाहू। अशा योगामध्ये शनी ग्रह हा महत्त्वाचा मानला जातो। शनी हा पंचमात तुळ राशीमध्ये असता आंतरजातीय प्रेमविवाह होते। बुध लग्नाला शनी पंचमेश होतो व तेथे शनी असता असा योग होतो। तसेच शनीची दृष्टी 7व्या भावावर असताही हा योग होतो। शनी ग्रहाला 3री, 7वी व 10वी अशी दृष्टी असते, म्हणजे शनी पंचमात असेल तर पंचमापासून 3रे स्थान हे 7वे स्थान आहे। या स्थितीमध्ये आंतरजातीय लव्ह मॅरेज होतो। शनी लग्नामध्ये असता 7व्या स्थानावर दृष्टी येते व शनी दशम स्थानात असताही 7व्या स्थानावर दृष्टी येते। अशा वेळी शनीच्या दशा व अंतर्दशामध्ये विवाह होतो। तिसरा योग म्हणजे शनी नवम स्थानामध्ये असता देखील आंतरजातीय लव्ह मॅरेजचा योग होतो। तसेच सप्तमेश हा राहू व शनी यांच्या युतीमध्ये केंद्रस्थानामध्ये असता देखील लव्ह मॅरेजचा योग होतो। शुक्र व राहू यांची युती लग्नात व 7व्या स्थानात असता आंतरजातीय लव्ह मॅरेज होते। यामध्ये शनी ग्रह हा महत्त्वाचा मानल्यामुळे सप्तम स्थानावर राहू व शनी यांची दृष्टी असता आंतरजातीय लव्ह मॅरेज होते। चंद्र व शुक्र यांची युती लग्नामध्ये पंचमामध्ये व 9व स्थानामध्ये असता लिव्ह इन रिलेशन किंवा लग्नानंतर दुसरे प्रेम प्रकरण जमणे अशा गोष्टी होतात। कर्क लग्न असेल व शनी सप्तमेश होऊन व्ययेश बुधाबरोबर युतीमध्ये असता लग्न विदेशात होणे किंवा लग्नानंतर विदेशात जाणे असे योग होतात। आंतरजातीय लव्ह मॅरेजचा दुसरा योग म्हणजे पंचमेश व सप्तमेश नीच राशीमध्ये असताही असा योग होतो। तसेच चंद्र, मंगळ व शुक्र हे नीच राशीमध्ये असता असे योग होतात। चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये नीच आहे, तर मंगळ कर्क राशीमध्ये नीचीच आहे, तर शुक्र कन्या राशीमध्ये नीच होतो। अशा स्थितीमध्येही आंतरजातीय लव्ह मॅरेजचा योग होतो। सप्तम स्थानावर किंवा सप्तमेशावर राहू व शनीचा प्रभाव असता आंतरजातीय लव्ह मॅरेजचा योग होतो। आता पुढील भागामध्ये मुला व मुलीचे सासर कसे असेल ते आपण पाहणार आहोत। धन्यवाद।